गणपती बाप्पा आले की आपली उत्सुकता वाढते, आपल्याला डेकोरेशन करायचं असतं। गणपति बाप्पा आने वाले हैं और हमारा चल रहा है डेकोरेशन का काम। देखो ऐसा हमने पूरा मतलब कलर ही बदल दिया है, रंग ही बदल दिया है हमारे दीवारों का। साधारण छोटा सा गणपति होने वाला है हमारा, लेकिन गणपति आने में जो प्रसन्नता होती है वो अलग ही होती है, और वो हम डेकोरेशन के द्वारा दिखाते हैं। जितना अच्छा हम सजाते हैं उतना अच्छा हम वेलकम करते हैं, वैसे अच्छा भोग भी करना ज़रूरी होता है। मोदक तुम्हें पसंद होगे ना, जो भी वीडियो देख रहे हैं, अगर तुम्हें मोदक पसंद है तो वीडियो को लाइक करना जरूर। निघालो आहे गणपती आणायला मस्तपैकी, हा पण रेडी आहे, हा पण वाट पाहत आहे। निको आता बाप्पा येणार गेलो, सगळं कशी बाप्पा हो। चलो चलते हैं फिर। गणपती केवढा आणायचा आहे? छोटासा। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गर्दी बघा, गर्दी किती सारी गर्दी। काही नाही आमचं। सण म्हटला की गर्दी तर असणारच, पण गर्दीमध्ये सुद्धा शांत लोक पाहायला भेटणार ते फक्त आपल्या गणपती बाप्पाच्या सणाच्या दिवशी। किती रुपयाला येणार? तर 30 रुपयाला नारळ भेटले आम्हाला, आम्ही 30 रुपयाला नारळ घेतले आणि अशा प्रकारे आमची सुरुवात झाली गणपतीच्या खरेदीची मस्तपैकी। चल जास्त काही फिरलो नाही, तिथे दुकान होतं आणि मस्त लावलं होतं, तिथे सर्व काही भेटत होतं। त्याच ठिकाणी आम्ही प्रयत्न केला सर्व काही वस्तू एकाच ठिकाणी घ्यायचा। आईने पटापट जी सुपारी लागते, अजून जे जानवं लागतं, हळदी कुंकू, हे सर्व काही एकाच ठिकाणावरून घेतलं। खजूर, खारका सर्वच इथे सर्वच घेत आहे। मग काय, आणि सर्व वस्तू एक 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 उचलून पटापट त्यांच्याकडे दिल्या आणि घ्यायची आमची तयारी सुरू झाली। सर्व काही घेतलं मग तिथून तुम्ही बघू शकतात, खूप सारे आयटम होते। आणि गणपती म्हटलं का असे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला घ्यायची गरज पडतेच आणि मग आपण घेतच असतो। आणि त्याशिवाय तर मजा नसते, आणि जाणं तर सगळ्यात महत्त्वाचं असतं। मग हिशोब वगैरे केला,
थोडासा हिशोब किचकटच होता पण केला, थोडासा गोंधळ झालेला त्याच्यामध्ये, मग ते सॉल्व केलं आणि मग घेतलेला. त्यानंतर आम्ही पानं घ्यायला आलो बाकीची खरेदी. पण या ठिकाणी माझ्याकडं रागाने पाहणारे खूप होते, जसं काय मी त्यांचे सगळ्याचे सगळे जे नागलीचे पानं आहे ते घेऊन जाणार किंवा दुसरं काही घेऊन जाणार, रागानेच पाहत होते. मग पैसे व्यवस्थित दिले मम्मीने आणि लवकरात लवकर हिशोब क्लिअर करून आम्ही तिथून निघून गेलो. खूप सारे पैसे खर्च होतात, पण आता सण आहे, सण म्हटलं की पैसे खर्च होणारच. त्यानंतर आली महत्त्वाच्या ठिकाणी यायची बारी, म्हणजे गणपती घेण्यासाठी. इतके सुंदर गणपती होते यावेळेस, दरवेळेस असतातच पण ह्यावेळेस पण खूप सुंदर गणपती होते. आणि ह्यावेळेस चॉईस करण्यासाठी होता आमचा सोबत माझा भाचा म्हणजे श्लोक. आणि आधी बालगणेशा काढलेला पण त्याला तो नाही आवडला, त्याला आवडला ज्या गणपतीला 4 उंदरं होते. बघा तुम्ही तो कसा होता, सांगा बरं किती रुपयाचा असेल गणपती. हे बघा गणपतीची किंमत आली आहे समोर, 551 रुपयाचा गणपती होता. छोटासा आणि खूप सुंदर असा छान गणपती आहे. पाहिला ना किती सुंदर गणपती आहे. आम्ही घेतला गणपती, पण त्यानंतर थोड्या वेळाने ती दुसरे आले आणि ते म्हणे की गणपती आहे तो बुक झालेला आहे. पण आम्ही काय सोडला नाही, आम्ही तोच घेऊन आलो जो आम्हाला आवडला होता. आणि हे प्रत्येक वेळेस होत राहतं, प्रत्येक वेळेस आपल्याला हे ऐकायलाच भेटतं. भाच्याने पहिल्यांदा गणपती चॉईस केला ना, त्याचा आनंद बापरे, इतका आनंद झाला होता त्याला की बस कधी. गणपती कधी पण घेतला की अनेक गोष्टींची काळजी तर घ्यावीच लागते. आणि त्यामध्ये गणपती आणताना हाताखाली पिळं पाहिजे किंवा गणपतीचा चेहरा झाकला पाहिजे, असे नियम तर नक्कीच पाळावे लागतात. खरंच आम्हाला गणपती आवडला होता आणि आई पण आनंदात होती खूप. आणि तेवढंच नाही तर जी मिरवणूक चालू होती ती मिरवणूक पाहायला खूप मजा येत होती. आणि हे संगीत, गणपतीच्या सणाचं हे संगीत, अरे बापरे काय सांगू, किती भारी वाटतं ना. आणि नाचायला मजा येते, असंच मन नाचत असतं नुसतं. आम्ही या दुकानात जाणार पण एवढ्या रागाने बघणारा चेहरा पाहिला आणि आम्ही तिथून निघून गेलो पुढे. म्हटलं नको बाबा इथं काय घ्यायला. आणि मग दरवेळेचं आमचं ठरलेलं आहे, आम्ही 20 रुपयाची फुलं घेतो आणि स्वतःच्या हाताने हार बनवत असतो. तर अशा प्रकारची आमची सिस्टम असते. पण ह्यावेळेस आमचा गुड लक ठरला की त्या मावशीने आम्हाला हारही दिला आणि त्यासोबत फुलंही दिले, आणि ते पण 20 रुपयामध्ये, आणि खूप चांगले. आणि कारण की हे सर्व झालं ते कशामुळे, तर आईची त्यांच्यासोबत ओळख होती त्याच्यामुळे. कसं आहे ना,
जरी फुलं असतील फळं असतील तरी प्रत्येक गोष्ट चॉईस करून घ्यायचं हे महत्त्वाचं असतं. कारण की आपले गणपती बाप्पा आहेत, आपले लाडके आहेत आणि त्यांच्यासाठी जर का घेतोय, आई इतका विचार करून प्रत्येक वस्तू घेत होती की बस कधी. म्हटलं एवढा विचार का करते आहे. आणि जेव्हा विचारलं तर तिने उत्तर दिलं, आपण बाप्पांसाठी घेतोय ना, आणि गप्पा करून टाकलं. सर्व वस्तू एकदम टापटीपणाने घेतल्या, एकही वस्तू सोडली नाही. मी फक्त बघतच होतो की आई कसं खरेदी करते, काय खरेदी करते, आणि सर्व वस्तू एक 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 करून फटाफट 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 एकदम प्रॉपर घेतल्या. इथे आता आईना वाटलं की कोण आहे बाबा हा फोटो काढतोय. मग बरोबर आईने उत्तर दिलं. एकवीस भाज्या खूप महत्वाच्या असतात आणि 21 भाज्यामध्ये आपल्याला सर्व काही भाज्या भेटत असतात बघायला. का? कारण की गणपती बाप्पांना जर का एखादं कोणी आहे तर तो 21 भाज्यांचा भोग दाखवू शकत नाही, जेवढे पेशंट असतात. मग एकत्र करून सर्व भाज्या आपण भोग बनवतो. पैसे दिलाय तसे गणपती बाप्पा तर खायला येत नाही, पण हा प्रसाद म्हणून आपणच खात असतो. आई वारंवार विचारत होती इथे, सर्व टाकलं का रे बाबा, सर्व टाकलं का? कारण की गणपती बाप्पांना पूर्ण भोग पाहिजे. 21 भाज्या म्हणजे 21 भाज्या. सर्व खरेदी झालेले आता जवळजवळ, असं काहीच नाही जे बाकी राहिले. पूर्ण खरेदी मम्मीनेच केलं त्यामुळे ब्लॉग मध्ये पूर्णच्या पूर्ण मम्मीच आहे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आणि आता निघायची तयारी. सगळं काही घेतलेलं आहे, सर्व काही घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे वापस घरला. पापा आमचा चलो चलो चलो. बघताय तुम्ही आम्ही सगळी खरेदी केलेली आहे. छान केली आम्ही खरेदी, एकदम मस्त. आमचा बाप्पा घेतला आमच्या नातू बाबाच्या पसंतीने. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे बघा इथं सर्व खरेदी केलेलं. गर्दी खूप झाली. आमच्या इथल्या नाशिकच्या लोकांना काहीच फरक पडत नाही. तुम्ही व्हिडिओ काढा, टाका. कारण की आता ती सवय झाली आणि आता सगळे कॉमन झाले आणि शक्यतो बहुतेक लोकांना माहिती आहे की आम्ही ब्लॉग वगैरे बनवतच असतो आणि त्यांना पण आता सवय झाली. पहिले जास्त टाकत नव्हतो, आता आम्ही सुरुवात केली टाकायला. आणि हे बघा किती छान गर्दी झालेली आहे. गर्दी पाहिजेलच आणि एवढी जास्त गर्दी नाही तरी पण हे बघा. हा चालवू शकत नाही माझा. चला आता
मोठ्या रस्त्याने आलेलो आहे. आता तुम्हाला काही गर्दी पाहायला भेटणार नाही. आता डायरेक्टली आपण घरी भेटूया. पण आईने खरेदी चांगली केली ना, काय वाटतं तुम्हाला? आलो आहे आम्ही घरी. आता आम्ही घरी आलेलो आहे. आता आहे मी खूप बाहेर आला. मी खूप बाहेर आला का? माझं गणपती नाही नको दरे म्हणा. अरे गोड चांगलं राहतं खाल्लेलं आहे. जाय मग. सुंदर आहे ना? एवढे उंदरा 4 उंदरे. आलो आहे आम्ही घरी. अरे गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावले. आमच्या मुन्नू आणि डेकोरेशन केलेलं आहे. नाही तुम्ही बसवते नाही का? आम्ही नाही बसलो. आहे की नाही? सुंदर अशी मूर्ती, सुंदर असा दिखना बाबा आमची सुंदर. हा, कोणी कॉपीराईट घेऊ नका बरं काय. माझं गाणे तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल बाप्पांसोबत, बाप्पांबद्दल असं काय. ते हे उंदर आहे ना, ते भारी वाटतं एकदम. हा व्ह्यूजच भारी वाटतो. पण ते उंदर कमी, ते इथून कासव जास्त उजव्या साईड गणपती बाप्पाच्या उजव्या हातात. आता बंडू हो डेकोरेशन झालं. काय तांदूळ वगैरे बंडू हो आता फळ ठेवत आहे. सगळे इतके बिझी झालेत ना बाप्पांच्या स्वागतासाठी, मला तिथं जायला चान्सच नाही आता. अरे पूजेला पुढे राहतो ना पूजा सारखं बाजूला. असं होऊन जातं सर्वांना की कधी एकदम व्यवस्थित सर्व वस्तू ठेवायचा. बाप्पांची उत्सुकताच कशी असते. आणि शेवटी कोणी किती कसंही काय ठेवलं ना, भाऊनी ठेवलं किंवा त्या भाऊनी ठेवलं, तरी पण आईला तिच्या हिशोबाने सगळं मांडून व्यवस्थित ठेवायचंच असतं. शेवटचा हात आणि पहिला हात नेहमी आईचाच असतो. बरोबर ना गाई? ओके. असा आता आमचा गणपती बाप्पा बसलेला आहे आणि ते शेवटी लाव एकदम अशा पद्धतीने गणपती बाप्पा आमचा बसलेला आहे. आता आम्ही आमचं एन्जॉय करतो. आणि तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी दुर्गट वारी तुझ विन संसारी अनाथ नाते आंबे कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण हरे कृष्ण. तर असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला पुढची व्हिडिओ येईल भेटेल. आणि चला भेटूया पुन्हा.